गुड मॉर्निंग गाईज. कशात तुम्ही सगळे मस्त असताना म्हणजे असताना श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि इतकं मस्त वाटत होतं ना. आणि आज माझा उपवास पण आहे, तर मी सकाळी उपवासाचं खाल्ला. संध्याकाळी मी मस्तपैकी खिरीची तयारी केली, बिकॉज आज खूप सारं बनवायचं होतं. दूध तापवलं ठेवलं, त्याच्यात तूप टाकलं आणि साखर टाकली. 1 कप साखर टाकली 2 माणसाच्या अंदाजाने. त्याच्यानंतर मी मसाला काढून घेतला, वाटण काढून घेतलं चवळीच्या भाजीसाठी. आणि माझ्याकडे हे ड्रायफ्रूट्स कटर आहे, त्याने मी मस्त असे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले. ह्याने जास्त बारीक पण होत नाही आणि जाड पण राहत नाही, व्यवस्थित मीडियम साईजचे ड्रायफ्रूट्स कट होतात. आणि मी जे दूध घट्ट करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले आणि तूप पण भरपूर सारं टाकलं. त्याच्यानंतर मी भाजी करायला घेतली होती, त्याच्यामध्ये तेल टाकला, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो मी लास्टला टाकणार होते वरतून. मी ॲक्च्युली हे अस्मिता ताईचं बघितलेलं, मला त्यांनी पण सांगितलेलं की चवळीच्या भाजीत ना वरतून टोमॅटो टाकायचा, ज्या खूप मस्त लागते ती भाजी नंतर. मग मी पण थोडं जरा त्यांच्या पद्धतीने करायचं ट्राय केलं. तसं होणार नाही कारण की त्या छानच बनवतात, पण थोडं त्या पद्धतीने ट्राय केलं. म्हटलं बघूया कसं होतं. त्याच्या कोळी मसाला टाकला, गरम मसाला टाकला आणि हे जे वाटण केलेलं ते टाकलं. ते पण मस्त मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर बटाटे टाकले कट करून. मी साल नाही काढत बटाट्याचे, असेच मस्त लागतात बटाटे डिरेक्ट. त्याच्यानंतर चवळी टाकली. मी चवळी आधी अजिबात शिजून घेतली नव्हती. मी म्हटलं सगळं एकत्रच डायरेक्ट टाकते, कारण की एक हे करा ते करा, त्यापेक्षा म्हटलं एकत्र भाजी होऊन जाईल ह्याच्यामध्ये. आणि मग झाकण ठेवून मस्तपैकी 10-15 मिनटं शिजायला ठेवून दिलं. बटाटा लवकर शिजतो, थोडं चवळीला वेळ लागतो. त्याच्यानंतर माझं सगळं रेडी झालं होतं. डाळ रेडी झाली होती, भाजी रेडी झाली होती, चपात्या रेडी झाल्या होत्या, खीरचं पण मी रेडी केलं होतं. शेवया नंतर टाकायचं. त्याच्यानंतर मस्त रेडी होऊन आम्ही निघालो जायला मंदिरात, बिकॉज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि इतकं मस्त वाटत होतं. आणि आमच्या दोघांचा पण फास्ट होता आज. आणि मग आम्ही आलो तर इथे मानकेश्वरला एकदम छान असं मस्त मंदिर आहे हे, आणि खूप गर्दी पण होती. आणि तिथे महाप्रसाद पण असतो दर सोमवारी. मला अस्मिता ताई आज बोललीच होती, पण मला तिकडे गेल्यावर पण कळलं की हो महाप्रसाद असतो म्हणून. त्याच्यानंतर आम्ही छान असं पाय वगैरे पडलो आणि परत घरी यायला निघालो. इतकं प्रसन्न वाटत होतं ना पाया पडून, खूप मस्त वाटत होतं. बोलतात मन शांत असं झालं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडं मार्केटमध्ये आलो, आम्हाला सामान घ्यायचं होतं. त्याच्यानंतर थोडंसं स्वीटच्या दुकानात गेलो, तिथे पण आम्हाला घ्यायचं होतं स्वीट्स, ते घेतलं. त्याच्यानंतर घरी आलं शेवया मी अशा तुपामध्ये मस्त भाजून घेतल्या. तेलात नका भाजा, तुपातच भाजा तर छान लागतात. आणि डिरेक्ट दुधामध्ये टाकले आणि त्याच्यानंतर वेलची पूड टाकली वरतून लास्टला, बिकॉज त्याचा स्मेल छान येतो. आणि मस्त असं माझं ताट रेडी झालं होतं. मी आळूवडी बाहेरून आणली होती, बिकॉज आमच्या इथे सोमवारच्या उपवास सोडायला आळूवडी किंवा मेथीची भाजी लागतेच, तर मी आळूवडी आणली होती. मला बनवायला काही वेळ मिळाला नव्हता म्हणून मग मस्तपैकी बाहेरूनच आणली. त्याच्यानंतर जेवण झालं, आम्ही खीर खाल्ली. प्रतीकला टेस्टला दिली, त्याला विचारलं कशी झाली, तो बोलतो मस्त झाली, 1 नंबर झाली होती. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय.